Good morning, Bal Mitrano. Welcome back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are learning superposition of waves. In the previous lecture, we have discussed composition of the two waves. जसं composition of two SHM होतं. Copy, paste derivation we did. आजच्या लेक्चरला बेटा इंटेन्सिटी इम्प्लिट्यूडचं रिलेशन घेऊन आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. व्हेरी इम्पॉर्टंट. इंटेन्सिटी वाला टॉपिक एक्झॅक्टली कॉपी पेस्ट पुढे वेब ऑप्टिक्स मध्ये येणार आहे. काहीही बदल नाहीये. इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. आपल्या सिलेबस मध्ये सध्या तुम्हाला फक्त एवढ्या एका गोष्टीवरती फोकस करायचंय बच्चा, की इंटेन्सिटी ऑफ द साऊंड वेव्ह किंवा लाईट वेव्ह इंटेन्सिटी इज ऑलवेज प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. क्लिअर बेटा? इंटेन्सिटी is always proportional to amplitude square. All right. मग आता आपल्याकडे रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे. yesterday we have derived an expression. So बच्चा resultant amplitude we are having under root a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos delta बोललो होतो मी, not phi, where delta is the resultant phase, ar is the resultant amplitude. क्लियर आहे बच्चा? मी जर का ar चा स्क्वेअर केला तर काय भेटेल बेटा? हे रूट निघून जाईल. सो कॅन आय से आय विल गेट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 a1 a2 cos डेल्टा. वरती यू कॅन सी इंटेन्सिटी ही अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. ओके, विच इम्प्लाइज आय इज प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. मग बेटा ए रिझल्टंटचा स्क्वेअर I can write it will be proportional to IR resultant, IR, which is equal to A1 square will be proportional to I1. So I can replace A1 square by I1. A2 square will be proportional to I2 plus 2. आता बघ बेटा, I is proportional to amplitude square. म्हणजेच मी असं म्हणू root of I, that is root of I is proportional to amplitude. So प्यारे बच्चों, that A can be replaced by root I. म्हणजेच मी असं म्हणू root of I1 I2 रूट I1 रूट I2 किंवा रूट ऑफ I1 I2 आणि कॉस डेल्टा बाहेर. नीट कॉन्सन्ट्रेट करा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो बाल मित्रांनो, दिस इज द फॉर्म्युला फॉर रिझल्टंट इंटेन्सिटी. दिस वॉज द फॉर्म्युला फॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड. क्लियर आहे बच्चा? दिस इज द रिझल्टंट अँप्लिट्यूड. This is the resultant intensity. Very important. They have asked questions in the competitive exam. Resultant amplitude. This is the resultant intensity from above relation. आता मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम इंटेन्सिटी. क्लियर आहे बच्चा? चलो, मॅक्झिमम इंटेन्सिटी कोणासाठी? साऊंड वेव्ह साठी. कधी असेल मॅक्झिमम इंटेन्सिटी? जेव्हा कॉम्प्रेशन वर कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन वर रेअर फॅक्शन. जसं क्रेस्ट वरती क्रेस्ट, ट्रफ वरती ट्रफ, अशी सिच्युएशन असेल बेटा, तर यु नो इंटेन्सिटी किंवा अँप्लिट्यूड विल बी मॅक्सिमम, देन इंटेन्सिटी. कॉमन सेन्स आहे ना, डायरेक्ट प्रोपोर्शनल. जेव्हा अँप्लिट्यूड मॅक्सिमम तेव्हा इंटेन्सिटी मॅक्सिमम. ठीक आहे. आणि कधी होणार आहे? फॉर द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मॅक्सिमम इंटेन्सिटी कधी असणार आहे? ऍट कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कधी होणार आहे बेटा हे? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असताना. दॅट इज तुमचा फाय डेल्टा विल बी 0. क्लियर आहे? सो डेल्टा 0 म्हणजे कॉस 0 विल बी 1. सो प्यारे बच्चों, आय रिझल्टंट ला मी आय मॅक्सिमम लिहिणार बर का. डेल्टा 0 अगेन अँड अगेन आय एम सेइंग डेल्टा 0 म्हणजेच cos of delta is cos of 0 which is 1. ठीक आहे, I have written everything. क्लियर आहे बच्चा? सो cos of 0 ही cos delta ही टर्म 1 होईल. म्हणजे I मॅक्सिमम विल बी
I1 plus I2 plus 2 root I1 I2 to under root I1 I2. बेटा what I am observing, मी ह्या टर्मला असं लिहू का बर का, रूट I1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, I2 ला असं लिहू का रूट I2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 रूट I1 रूट I2. आणि बालमित्रांनो तुम्हीच मला सांगा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab जमलं का नाही? मग मी याला असं लिहू ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. क्लिअर बेटा? दिस वॉज अबाउट द मॅक्सिमम इंटेन्सिटी वेअर द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स वॉज हॅपनिंग. ठीक आहे, चलो आता आय विल डिराइव सेम फॉर मिनिमम इंटेन्सिटी. ओके, मिनिमम इंटेन्सिटी, एक्सप्रेशन फॉर मिनिमम इंटेन्सिटी. ठीक आहे बच्चा, मिनिमम इंटेन्सिटीच्या बाबतीत मी म्हणू का की इट विल हॅपन ऍट डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, ऍट डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजेच डेल्टा विल बी पाय, डेल्टा विल बी पाय म्हणजेच कॉस डेल्टा विल बी कॉस पाय विच इज -1. क्लिअर आहे? मग बेटा आय मॅक्स होता तसा आय मीन बर का, आय मिनिमम कॉस डेल्टाला तू -1 टाकशील तर बेटा इथं प्लसच्या ऐवजी फक्त मायनसचं साइन येईल. I1 प्लस I2 मायनस 2 अंडर रूट I1 I2. ओके, चला पुढची स्टेप. कॅन आय से कॉपी पेस्ट लाईक दिस. I1 ला लिहायचं रूट I1 चा स्क्वेअर, I2 ला लिहायचं रूट I2 चा स्क्वेअर. आपण ऍडजस्ट करतोय मग सारखंच काही नवीन नाहीये. 2 इंटू अंडर रूट I1 अंडर रूट I2 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे हे कोणाचं एक्सपान्शन आहे बेटा? अंडर रूट I1 मायनस अंडर रूट I2 ब्रॅकेटच्या स्क्वेअरचं. सो टू इम्पॉर्टंट डेरिवेशन्स आय हॅव रिसिव्ड प्यारे बच्चो, आय मॅक्झिमम आणि आय मिनिमम. आता याच्यामध्ये एकदा स्क्रीनशॉट घ्या, एकदा स्क्रीनशॉट घ्या. डन. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला विचारू शकतात व्हॉट इज ऍडिशन ऑफ मॅक्झिमम आणि मिनिमम इंटेन्सिटी, व्हॉट इज सबट्रॅक्शन किंवा आय मॅक्स मायनस आय मीन, अशा वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स विचारू शकतात. क्लिअर आहे बच्चा? चलो आय मॅक्स आणि आय मीन ठेवतो, आय रिझल्टंटचा फॉर्म्युला ठेवतोय, बाकीचं पुसतो. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर रिझल्टंट इंटेन्सिटी जो अँप्लिट्यूड वरून आणला. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम इंटेन्सिटी, दिस इज द एक्सप्रेशन फॉर मिनिमम इंटेन्सिटी. ओके, मग आता मी लिहितो नोट. फर्स्ट पॉइंट, प्यारे बच्चों, व्हाट अबाउट आय मॅक्स प्लस आय मीन, आय मॅक्स आणि आय मीन दोघांची बेरीज केली तर काय होईल बच्चा? प्लस 2 रूट I1 I2 मायनस 2 रूट I1 I2 विल गेट कॅन्सल आउट. I1 प्लस I2, I1 प्लस I2. कॅन आय से आन्सर विल बी 2 टाइम्स I1 प्लस I2. आय हॅव डन इट डायरेक्टली. बघणार आहोत ह्या दोघांची बेरीज कर, मायनस आणि प्लस वाले टर्म गायब, I1 अधिक I2, I1 अधिक I2 एवढंच उरेल बेरीज केल्यावर. सो 2 टाइम्स I1 प्लस I2. सेकंड बेटा, दे हॅव आस्क्ड इन द कॉम्पिटिटिव्ह बेटा सीईटी मध्ये आलेला क्वेश्चन आहे, प्लीज रिमेंबर. ठीक आहे, हा वेव वाल्या चॅप्टर मध्ये पण आणि इथं पण. ठीक आहे. सेकंड, आय मॅक्स मायनस आय मीन, आय मॅक्स मायनस आय मीन काय होईल बेटा? याच्यातून तू हा वजा करशील तर I1 ला I1 जाईल, I2 ला I2 जाईल, 2 रूट I1 I2 मायनस मायनस प्लस होईल 4 रूट I1 I2. फिनिश्ड. 4 अंडर रूट I1 I2. क्लियर है बच्चा?
सो दिस वॉज अबाउट टुडेज टॉपिक. मग दोघांची इंटेन्सिटी सेम असेल, डिफरंट असेल. आय होप यू कॅन पुट द आन्सर्स. आर यू अंडरस्टँडिंग? समजा दोन सोर्सची इंटेन्सिटी सेम आहे तर काय करशील, I1 I2 विल बी I. चल तिसरा पॉईंट घेतो मी. I1 असली तुम्ही if I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I, म्हणजे दोन्ही साऊंड वेव्हची इंटेन्सिटी सेम आहे. तर बच्चा अशा केसमध्ये I1 I2 ला I टाका. व्हॉट विल बी I रिझल्टंट? बघ ना, I1 I2 सगळ्यांना I टाका. I प्लस I प्लस 2 इंटू अंडर रूट I इंटू I कॉस ऑफ डेल्टा विच इज इक्वल टू I प्लस I काय झाला 2I प्लस आता I इंटू I आतमध्ये काय होईल I स्क्वेअर रूट गायब. सो 2I कॉस ऑफ डेल्टा. सो प्यारे बच्चों 2I इंटू ब्रैकेट 1 प्लस कॉस डेल्टा झालं. मग आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जर का म्हटलं तर पुन्हा एकदा कॉस 0 विल बी 1. सो आन्सर विल बी 2I. 1 प्लस 1 2 4I. चल सेम याच्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह. ठीक आहे बच्चा, कन्स्ट्रक्टिव्ह काय होईल I मॅक्स काय होईल बेटा, कन्स्ट्रक्टिव्हचा अर्थ काय असतो डेल्टा 0, काहीच फेज नाही. बघ बेटा डेल्टा 0 टाक, व्हॉट विल हॅपन, कॉस 0 इज 1, एक आणि एक झाले 2, 2 दुने 4 4I. I मॅक्स इज 4I. डिस्ट्रक्टिव्ह साठी I मिनिमम आणि डिस्ट्रक्टिव्हची कंडिशन दोन होते, डेल्टा हॅज टू बी पाय. नुसता 0 आणि पाय नाहीये, सध्या पुरतं घेतोय मी. वेव ऑप्टिक्स मध्ये डिटेल मध्ये जायचं आपल्याला. मिनिमम काय बच्चा, पाय टाक, कॉस पाय. हे बघ कॉस ऑफ पाय इज -1, 1 - 1 0, इंटेन्सिटी विल बी 0. Are you able to understand this? So these are 3 very important note wale points. I have covered everything. So this was a beautiful lecture on the intensity. I have cleared every concept. याच्या पलीकडे काहीच संबंध नाही इंटेन्सिटीचा. क्लियर आहे बच्चा? स्क्रीनशॉट घ्या फटाफट, यस टाइप करा. झेपलंय सगळ्यांना हे का डोक्याच्या वरून गेलंय?